मी जी भूमिका घेतलेली आहे त्या पक्षाचा उमेदवार खासदारकीला उभा करणार आहे। तुम्ही असंही मनात आणता कामा नये, बघू विधानसभेला अजितला देऊ, इकडं देऊ, हे दोन डगरीवर काय नाही। तुम्हाला द्यायचं असेल तर विधानसभेलाही दुसऱ्याला द्या, लोकसभेलाही कुणाला द्यायचं ते द्या। मला जर द्यायचं असतं तर लोकसभेला पण माझ्या उमेदवाराला द्या आणि विधानसभेला पण मला द्या। मी आपल्याला शब्द देतो की ही जी काही गती आहे ही गती माझ्या विचाराचा खासदार आला तर आणखी वाढेल। शरद पवार यांनी पूर्वी जे दुसऱ्यांच्या घरात पेरले तेच आता त्यांना त्यांच्या कुटुंबात घडताना पाहावं लागतंय। खरं तर कर्माचा सिद्धांत तेच सांगतो, तुम्ही सत्कर्म करा, तुमच्या वाट्याला चांगलेच येणार। सत्तेच्या राजकारणासाठी पूर्वी भावाभावात लावली, काका पुतण्यांचे भांडण लावले, नणंद भाऊजय, दीर भाऊजय असे एकमेकांच्या विरोधात लढवले। आज 83 वर्षांच्या शरद पवार यांना उतारवयात त्यांच्याच घरात सख्खा पुतण्या अजित पवार शड्डू ठोकतो, याला काय म्हणावे। काकडे, मोहिती, कदम, भोसले, विखे, जगताप अशा 101 तालेवर घराण्यांमध्ये फूट पाडण्याचे बिल शरद पवार यांच्या नावाने फाडले जाते। आज तीच वेळ शरद पवार यांच्या एकत्र कुटुंबावर आली आहे। काळ सूड उगवतो तो असा। भाजपने गरज नसताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेसाठी गळाला लावले। दादा हिंमत दाखवत नव्हते म्हणून त्यांच्या मुलाबाळांसह बहिणींवर ईडी इन्कम टॅक्सचे छापे टाकले। मनी लॉन्ड्रिंगचे व्यवहार शोधण्यासाठी सीए किरीट सोमय्यांना मागे लावले। सर्व सत्ता, संपत्ती आणि ऐश्वर्य मातीत जाणार म्हटल्यावर दादा सुद्धा बदले आणि त्यांनी सरळ भाजपशी पाठ लावला। थोडक्यात शरणागती पत्करली। भाजपने त्या बदल्यात दादांवरचा राज्य सहकारी बँकेचा घोटाळा, जरंडेश्वर साखर कारखान्याचा घोटाळा, 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा सगळ्या फायली बंद केल्या। भाजपने आता दादांची मुलूक मैदान तोफ थेट पवार साहेबांच्या दिशेने वळवली। बारामतीत खुद्द अजित पवार यांचे जे भाषण झाले ती एक झलक होती। बारामती लोकसभा निवडणुकीत काय रणे पेटणार त्याचा एक तुकडा होता, ज्या शरद पवार यांनी महाराष्ट्राने 4 वेळा मुख्यमंत्री केले, केंद्रात 20 वर्षे मानाचे पान दिली, त्यात जाणत्या राजाला त्यांचाच पुतण्या आता सळो की पळो करून सोडणार आहे याचे दर्शन झाले। लोकसभेला सख्खी चुलत बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दादा सांगतील त्या उमेदवारालाच मते देण्याचे आवाहन तेच सांगते। पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पराभवाला सुद्धा पवार कुटुंबच कारणीभूत असल्याच्या वावड्या होत्या। आता तो हिशोब सुद्धा दादा स्वतः बारामतीत चुकता करणार असे दिसते। दादांची पत्नी सुनेत्रा पवार याच कदाचित बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रिंगणात उतरतील असेही चित्र आहे। पार्थचा पराभव दादांनी पचवला, पण पत्नीचा पराभव त्यांना झेपणार नाही। दुसरीकडे शरद पवार यांची प्रतिष्ठा, त्यांचे वय आणि 3 वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांची परीक्षा नसेल। शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, आमदार रोहित पवार आणि त्यांचे कुटुंब एका बाजूला आणि दुसरीकडे अजितदादा, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि त्यांचे सोयरे धायरे असतील। पवार कुटुंबात महाभारत होणार, रणांगणात कौरव विरुद्ध पांडव अशी झुंज लागणार। पुढचे वर्ष लोकसभा नंतर विधानसभा आणि पाठोपाठ महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचे असणार आहे। म्हणजे वर्षभर हा संघर्ष होणार। झाकली मूठ होती ती उघडणार आहे। साहेबांसारखेच त्यांच्यात तालमीत तयार झालेले अजित दादा सुद्धा खूप प्रॅक्टिकल आहेत, भावनिक नाहीत। ही लढाई कशी होणार, कोण जिंकणार ते काळच ठरवेल। मी कोणाच्या बापाचे ऐकायचो नाही असा इशारा, निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी आज बारामतीकरांना देतात। तेव्हा हा संघर्ष कुठवर जाणार याचा अंदाज येतो। आज तुर्तास अजितदादांच्या भाषणातून त्याचेच दर्शन झाले। जरा त्याच भाषणावर एक नजर टाकूया। दादा म्हणतात, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना मत देऊ तर लोकसभेला तिकडे मत देऊ असा विचार तुम्ही अजिबात मनात आणू नका। लोकसभा आणि विधानसभेलाही मलाच मत द्या। यदा कदाचित लोकसभेला मिठाचा खडा लागला तर आमदारकीच्या बाबतीतही मी वेगळा निर्णय घेईन। मी कोणाच्या बापाचे ऐकायचो नाही असा इशारा, निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी बारामतीकरांना दिला। बारामतीत व्यापारी महासंघाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता। त्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी निर्वाणीची भाषा वापरली। गेल्या अनेक वर्षांपासून अथक परिश्रम घेऊनही माझ्या शब्दाला तुम्ही साथ देणार नसाल तर मी हे सर्व कशासाठी करायचे। एवढाच वेळ मी माझ्या व्यवसायाला दिला तर मी हेलिकॉप्टर आणि विमानातून फिरेल। मी जे काम करत आहे ते कोणीच करू शकणार नाही। कोणी कितीही दावे करू द्या, पण माझ्या एवढे काम करणार नाही असा दावाही अजित पवार यांनी केला। अजित पवार म्हणाले, आगामी काळात कोणी डोळ्यातून पाणी काढून जनतेला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, पण काम करणाऱ्याच्या पाठीशी राहायचे की भावनिक मुद्द्याला पाठिंबा द्यायचा हे बारामतीकरांना चांगलेच ठाऊक आहे। विकासाला गती द्यायची की खीळ घालायचा याचा निर्णय बारामतीकरांनी द्यायचा आहे। लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला मत द्या, विधानसभेला अजितला मत द्या असे तुम्हाला सांगितले जाईल, पण तुम्ही ते डोक्यातही आणू नका, ते मला अजिबात चालणार नाही।
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही माझ्याच विचाराला उमेदवाराला जनतेने निवडून द्यावे. उद्या खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर जर मिठाचा खडा लागला तर आमदारकीच्या बाबतीतही मी वेगळा विचार करेन. त्यावेळी मी कोणाच्या बापाचं ऐकणार नाही, असेही अजितदादांनी स्पष्ट केले. पवार म्हणाले, अमित शहा यांना भेटायला मी आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीला गेलो होतो. तेव्हा प्रफुल्ल पटेल अमित शहा यांना म्हणाले होते, छत्तीसगड जिंकून येणे अवघड आहे. तेव्हा अमित शहा म्हणाले, लिक्कर देता हो, 3ही राज्य येणार. इतका आत्मविश्वास त्यांना आहे. मी सरकारमध्ये असल्यामुळे बारामतीत विकास कामे होत आहेत. ही काही जादूची कांडी नाही, आपण व्यावहारिकच बोलले पाहिजे. बारामतीतून तुम्ही माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला तर विकास कामांसाठी मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगू शकतो. या लोकांनी आपल्या विचाराचा खासदार निवडून दिला आहे. त्यामुळे कोणाच्या पाठीशी उभे राहायचे याचा निर्णय बारामतीच्या जनतेने घ्यावा, असे आवाहनही अजितदादांनी केले आहे.